हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला नफा आणि तोटा याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 29.1 मधले आहेत. तर यावर आधारित प्रश्न सोडवत असताना काही मूलभूत माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये दोनच मुख्य प्रकारच्या मूलभूत माहिती आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. तर ती म्हणजे याच्यामध्ये नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एखादं शाब्दिक उदाहरण आपल्या समोर आल्यानंतर त्या प्रश्नात जर असं दिलं असेल की विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, तर त्यावेळेला नफा झालेला असतो. म्हणजेच नफ्याचं सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत, किंवा त्यालाच SP मायनस CP असं म्हणू शकतो. SP म्हणजे सेलिंग प्राइस, CP म्हणजे कॉस्ट प्राइस. आणि याच्या उलट ज्यावेळेला खरेदी किंमत जास्त असते विक्री किमतीपेक्षा, त्यावेळेला झालेला असतो तोटा. म्हणजे तोट्याचं सूत्र आपल्याला असं तयार करता येईल, खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच CP वजा SP. तर हेच दोन मुख्य आपल्याला पॉईंट याच्यावर आधारित उदाहरणं सोडवत असताना लक्षात ठेवायचे आहेत. नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो. मग त्याचा शेकडा तोटा किंवा शेकडा नफा असं जर विचारला असेल प्रश्नात, तर तो प्रश्न कसा सोडवायचा, तो ज्यावेळेला आपल्या समोर तो प्रश्न येईल त्यावेळेला आपण सोडवू. सुरुवात करूया यावर आधारित पहिल्या प्रश्न. तर हा पहिला प्रश्न आहे, विकासने एक घड्याळ 6,540 रुपये व दुसरे घड्याळ 3,460 रुपयाला खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे 10,900 रुपयाला विकली. तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला, असा प्रश्न विचारलाय. मग पहिल्यांदा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा झाला हे काढायला, नफा झाला की तोटा झाला हे काढावं लागेल. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा खरेदी किंमत आपल्याला काढावी लागेल. याच्यामध्ये दोन घड्याळ आहेत. एका घड्याळाची किंमत, खरेदी किंमत 6,540 आहे, दुसऱ्या घड्याळाची 3,460. या दोन्हीची करायची बेरीज म्हणजे एकूण खरेदी किंमत आपल्याला मिळेल. तर या दोन्हीची बेरीज येईल 10,000 रुपये. ही खरेदी किंमत झाली. आणि आता याची विक्री किंमत प्रश्नात दिलेली, ही दोन्ही घड्याळं 10,900 रुपयाला विकली. म्हणजे इथं विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे इथं नफाच झालेला असणार. मग नफा काढायला या विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करूया. म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत आहे 10,900, त्याच्यातून खरेदी किंमत 10,000 वजा करायची, उत्तर येईल 900 रुपये. पण विचारले शेकडा नफा किती. मग आता हा नफा आपल्याला मिळाला, त्याचं रूपांतर शेकडा नफामध्ये करायचं आहे. शेकडा नफ्यात रूपांतर करायचं म्हणजेच जर 10,000 पैकी 900 रुपये इतका नफा झाला असेल तर 100 पैकी किती हे काढायचं. म्हणजेच नफ्याला म्हणजेच 900ला खरेदी किमतीनं भागायचं. हे लक्षात ठेवायचं. शेकडा नफा असो किंवा शेकडा तोटा असो, तो नेहमी खरेदी किमतीवरच काढायचा. म्हणजे छेदामध्ये खरेदी किंमतच घ्यायची आणि त्याला शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून 100नं गुणायचं. मग या 2 शून्याला इथं 2 शून्य निघून जातील, आणखी 2 शून्याला 2 शून्य निघून जातील, म्हणजे उत्तर येईल 9%. म्हणजे या व्यवहारामध्ये शेकडा नफा झालेला असणार 9%, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड शेकडा 15 नफ्याने विकला, तर त्याला किती रुपये मिळाले. मग इथं शेकडा नफा दिलाय, तो आहे 15%. मग त्याच्यावरून नफा आपण काढू शकतो. तर तो नफा आहे 9 लाख रुपयांचा, किंवा 9 लाख रुपयाचे 15%. म्हणजे 100 पैकी 15 असेल तर 9 लाखचे किती हे कसं काढायचं. तर या 9 लाखला 15% याचा अर्थ 15/100 भागायचं. मग इथं 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 15 गुणिले 9 135 आणि त्याच्यावर 3 शून्य, म्हणजे नफा झाला असणार 1,35,000 रुपये. आता प्रश्नात विचारले की मग त्याला किती रुपये मिळाले. तर 9 लाख त्या भूखंडाची किंमत आहेच, शिवाय त्याला नफा झाला 1,35,000. म्हणजे तो विकल्यानंतर त्याला किती रुपये मिळतील हे काढायला या दोन्हीची करायची बेरीज. उत्तर येईल 10,35,000 रुपये. मग हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास शेकडा 15 नफा मिळतो, पण 360 रुपये कमी घेऊन तो विकल्यास 15% तोटा होतो. तर दुकानदाराने तो रेडिओ किती रुपयांना खरेदी केला. तर किती रुपयांना खरेदी केला असा प्रश्न विचारलाय. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं काढायची आहे खरेदी किंमत. आता ती खरेदी किंमत जी आहे त्याच्यासाठी अक्षर आपण घेऊया X. आता शेकडा 15 नफा मिळतो म्हणजेच काय, तर या Xचे 15% इतका नफा आहे. मग 15% नफा घेऊन एखादी वस्तू विकल्यानंतर त्याची जी किंमत आहे, टक्के म्हणजे शेकडा 100,
टक्के म्हणजे 100 असणारच आहे, शिवाय 15% म्हणजे 115 पट होईल किंवा 115% होतील. आता हे 115% कशाचे? तर खरेदी किमतीचे. म्हणजेच एक्सचे 115% म्हणजे ती वस्तू 15% नफ्यानं विकून मिळणारी रक्कम. आता या रकमेस तो रेडिओ विकल्यानंतर त्याची जी किंमत आहे किंवा त्याच्यापासून जी किंमत मिळणार आहे ती 115% मिळणार आहे, कारण 15% नफा होतोय म्हणून 100 मध्ये 15 मिळवले. पण जर 360 रुपये याच्यापेक्षा 360 रुपये कमी घेतले, म्हणजे त्याच्यातून 360 वजा केले, तर 15% तोटा होतो. मग खरेदी किंमत एक्स आहे, त्याच्या 15% तोटा होतो, म्हणजे 15% तोटा झाल्यानंतर जी काही रक्कम मिळते ते काढायला 100 मधून 15 वजा करायची, म्हणजे 85% रक्कम त्याला मिळणार आहे. ही 85% कशाच्या? तर पुन्हा खरेदी किमतीच्याच, म्हणजेच एक्सचे 85%. हे एक समीकरण आपलं तयार होईल. आता हे सोडवायचं. एक्सचे 115% म्हणजेच 115/100 होईल, वजा 360 बरोबर 185% म्हणजेच एक्स गुणिले 85/100. इथे 115 गुणिले एक्स म्हणजेच 115 एक्स होतील, छेद 100 बरोबर वजा 360 बरोबर 85 गुणिले एक्स म्हणजेच 85 एक्स छेद 100. मग इथं 115 एक्स छेद 100, 85 एक्स छेद 100 आपण डाव्या बाजूला घेऊया, वजा 85 एक्स छेद 100 होतील, बरोबर वजा 360 जर उजव्या बाजूला घेतले तर अधिक 360 होतील. आता इथं डाव्या बाजूला छेदामध्ये 100 समान आहे ते एकदाच घेऊया आणि अंशांची करू वजाबाकी, म्हणजे 115 एक्स वजा 85 एक्स बरोबर 360. मग अंशामध्ये 115 वजा 85 30 एक्स मिळेल. छेदातले 100 आपण उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे 360 गुणिले 100 होतील, म्हणजे 360 गुणिले 100 याचा अर्थ 36,000. मग एक्सची किंमत काढायला 30 पुन्हा एकदा आपण उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे छेदात जातील, कारण 30 गुणिले एक्स आहे. 30 न 36,000ला भाग घालू, शून्याला शून्य निघून जाईल. 3 न 36ला भाग घालवलं तर 3 एके 3, 3 दुने 6 आणि वर 2 शून्य, 1200 मिळेल. तर एक्सची किंमत 1200 मिळाली आणि एक्स म्हणजेच खरेदी किंमत आपण गृहीत धरली. याचा अर्थ या व्यवहारात खरेदी किंमत आहे ₹1200, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. एक रेडिओ 1440 रुपयांना विकल्याने 10% तोटा होतो, तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल? मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. इथं आता 1440 रुपये ही विक्री किंमत दिलेली आहे, कारण एवढ्या रुपयास तो विकल्यामुळं 10% नफा होतो, 10% तोटा होतो असं दिले. मग 10% तोटा होतो म्हणजेच ती वस्तू विकून रक्कम किती मिळणार? तर 90%. आता इथं प्रश्नात विचारले तो रेडिओ कितीला विकावा म्हणजे 10% नफा होईल, म्हणजे सुरुवात अगोदर आपल्याकडं खरेदी किंमत असली पाहिजे, तर मग तो कितीला विकावा हे काढता येईल. मग खरेदी किंमत एक्स आपण गृहीत धरूया. मग ह्या एक्सचे 90% म्हणजेच 1440 आहे, कारण विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे आणि त्या किमतीला ती वस्तू विकत असताना 10% तोटा झाला आहे, म्हणजे त्याचे 90% काढायचे. 90% कशाचे? तर खरेदी किमतीचे, कारण नफा असो किंवा तोटा असो तो खरेदी किमतीवरच आकारला जातो आणि ह्या प्रश्नात खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही, त्याच्यासाठी अक्षर आपण एक्स घेतले, म्हणून एक्सचे 90% बरोबर 1440 हे एक समीकरण आपण तयार केलं. आता इथे सोडवू. 90/100, 90% म्हणजेच 90/100 बरोबर 1440. मग एकशे किंमत काढायला म्हणजेच खरेदी किंमत काढायला 90/100 आपण उजव्या बाजूला घेऊया, त्याचा व्यस्त होईल 100/90. शून्याला शून्य निघून जाईल, इथे 9 न 144ला भाग घालू, 9 एके 9, 5 शिल्लक राहील, 9 सक 54 शून्य. 160 गुणिले 10 1600 ही एकशे किंमत मिळाली, म्हणजे खरेदी किंमत 1600 मिळाली. आता ह्याच्यावर 10% नफा पाहिजे असेल तर 1600चे 10% म्हणजे किती ते पहिला काढू. तर 1600चे 10% म्हणजेच 10/100 न 1600ला गुणायचं, 2 शून्याला 2 शून्य निघून जातील, म्हणजे 16 गुणिले 10 160 रुपये नफा मिळायला पाहिजे. मग खरेदी किंमत त्याची 1600 असेल आणि त्यावर 160 रुपये नफा पाहिजे असेल तर ती वस्तू कितीला विकायला पाहिजे हे काढायला त्या खरेदी किमतीमध्ये जो नफा गरजेचा आहे, जो नफा पाहिजे तो मिळवायचा, म्हणजे 160 मिळवायचे, उत्तर येईल 1760. म्हणजे ती वस्तू 1760 रुपयाला जर विकली तर त्याच्यावर 10% नफा होईल. आता हा पर्याय जो आहे तो पर्यायात कुठंच दिलेला नाही, पण
त्या प्रश्नात असं विचारले आपल्याला की आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा. आत्ता जी वस्तू विकलेली ती 1440ला, मग त्यावर 10% नफा पाहिजे असेल तर 1760ला ती विकायला पाहिजे. मग आणखी किती रुपये एक्स्ट्रा घ्यायला पाहिजेत हे कसं काढायचं, तर या 1760 मधून 1440 वजा करायचे, उत्तर येईल 320. याचा अर्थ आणखी 320 रुपये जर घेऊन ती वस्तू विकली तर 10% नफा होईल. आता हा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे. तर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे. 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे असं दिले. पहिल्यांदा खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही, त्याच्यासाठी एक अक्षर घेऊया. समजा खरेदी किंमत x रुपये आहे असं आपण गृहीत धरलं. तर एका वस्तूची खरेदी किंमत x झाली. मग अशा 5 वस्तू त्यांची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. मग अशा 5 वस्तूंची खरेदी किंमत काढायला x ला 5 न गुणायचं. 5 गुणिले x म्हणजेच 5x होईल. आता प्रश्न असा विचारलाय की एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे. कारण इथं 5 वस्तूंची खरेदी किंमत आणि 4 वस्तूंची विक्री किंमत ही समान असल्यामुळे इथं नफाच होणार आहे. मग तो जो मिळणारा नफा आहे तो खरेदी किमतीच्या किती पट आहे असा प्रश्न विचारला. आता ही 5x किंमत आपल्याला मिळाली. मग 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे. मग या 4 वस्तूंची विक्री किंमत आपल्याला काढता येईल. 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे आणि 5 वस्तूंची खरेदी किंमत आपण काढलेली आहे 5x, म्हणजे बरोबर 5x घेऊया. मग 4 वस्तूंची विक्री किंमत इतकी असेल, 5x असेल, तर एका वस्तूची विक्री किंमत त्याच्यावरून आपण काढू शकतो. एका वस्तूची विक्री किंमत काढायला त्याला आपल्याला 4 न भागावं लागेल, म्हणजे 5x ला 4 न भागावं लागेल. याच्यासाठी एक नेहमीचं उदाहरण आपण असं घेता येईल की समजा 4 वस्तूंची किंमत 40 रुपये आहे, तर एका वस्तूची किंमत किती हे काढायला आपण त्याला 4 न भागतो म्हणजे 10. तसंच 4 वस्तूंची विक्री किंमत 5x, तर एका वस्तूची विक्री किंमत काढायला आपल्याला 5x ला 4 न भागावं लागेल, म्हणजे 5x/4 होईल. आता इथं आपण एका वस्तूची विक्री किंमत मिळवली, एका वस्तूची खरेदी किंमत आहेच, याच्यावरून आपण नफा किंवा तोटा काढू शकतो. आता या प्रश्नात सरळ नफा किती असा प्रश्न विचारला, त्यामुळं नफ्याचं इथं सूत्र लिहू. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे या प्रश्नात नफाच होणार आहे हे दिले आपल्याला, त्यामुळं त्या सूत्राचा इथं उपयोग करू. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग एका वस्तूची विक्री किंमत 5x/4 आपण काढलेली आहे, वजा खरेदी किंमत x आहे ते आपण गृहीत धरलेली आहे. मग इथे x चा छेद काय नाही म्हणजे तो 1 आहे. तिरकस गुणाकार जर केला 5x गुणिले 1 5x वजा 4 गुणिले x 4x छेद 4 गुणिले 1 4. 5x वजा 4x म्हणजेच 1x, म्हणजेच x/4, किंवा हेच आपल्याला असं लिहिता येईल 1/4 गुणिले x. आता प्रश्न असा आहे की हा जो नफा आहे तो खरेदीच्या किती पट आहे. मग x म्हणजे खरेदी, त्याला 1/4 न गुणायचं म्हणजेच त्याची 1/4 पट काढायची. याचा अर्थ आता जो नफा झालाय तो खरेदी किमतीच्या 1/4 पट आहे. त्यामुळे हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 10 वस्तू 200 रुपयामध्ये विकत घेतल्या, त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. उरलेल्या सर्व वस्तू जर त्याने 240 रुपयांना विकल्या तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती झाला. इथं सुद्धा नफा झाला हे दिले आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये 2 वस्तू खराब जरी झालेल्या असल्या तरी सुद्धा विकत ज्या घेतलेल्या वस्तू आहेत ती म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे, आणि जेवढ्या रुपयाला विकलेले आहेत ती म्हणजे विक्री किंमत. इथं विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे नफाच झालेला असणार. मग आता ह्या सर्वच्या सर्व वस्तू 200 रुपयाला विकत घेतल्यात आणि उरलेल्या सर्व वस्तू 240 रुपयाला विकल्यात. त्यामुळे इथं एका वस्तूची खरेदी किंमत किंवा विक्री किंमत असा काही प्रश्नच येत नाही. आपल्याला एकूण विक्री किंमत आणि खरेदी किंमत दिलेली आहे, म्हणजे इथं नफा काढण्यासाठी जी काही विक्री किंमत आहे त्या विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करायची, उत्तर मिळेल. मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत आहे 240 आणि खरेदी किंमत आहे 200. मग नफा झालाय 40 रुपये. विचारले शेकडा नफा किती. मग शेकडा नफा काढायचा, याचा अर्थ हा जो नफा झालेला आहे 40 रुपये तो खरेदी किमतीच्या किती
खरेदी किमतीच्या प्रमाणात किती आहे ते काढायचं आणि ते शेकड्यात रूपांतर करायचं. मग खरेदी किंमत आहे 200, तेव्हा त्याला 200 न भागायचं आणि शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून 100 न गुणायचं. मग या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 2 न 40ला भाग घालवलं तर 20 येईल, म्हणजे शेकडा नफा झालाय 20%. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एक वस्तू 157 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? वस्तूची खरेदी किंमत विचारलेली आहे. मग इथं वस्तूच्या खरेदी किंमतीसाठी अक्षर घेऊया x. आता इथं ती वस्तू 157 रुपयाला विकल्यामुळं जेवढा तोटा होतो आणि ती वस्तू 226 रुपयाला विकल्यामुळं जेवढा नफा होतो त्यांच्यामधलं रिलेशन दिले. खरेदी किंमत जर x असेल आणि तोटा होत असेल याचा अर्थ खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असणार आहे. आता इथं पहिल्या वाक्यात दिलंय की तोटा झालाय. तो जितका तोटा आहे तो तोटा कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचं रिलेशन 226 रुपयाला वस्तू विकल्यामुळं मिळणाऱ्या नफ्यासोबत आहे. त्या दोन्हीमध्ये दुपटीचा संबंध आहे. मग तोटा किती होईल हे कसं काढायचं? तर तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत जी आपण x गृहीत धरली वजा विक्री किंमत. विक्री किंमत आहे 157, म्हणजे 157 रुपयाला विकल्यामुळे तो तोटा होतोय, तर हा झाला तोटा. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात दिले नफा, म्हणजे त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयाला विकल्यामुळे होते. म्हणजे ती वस्तू 226 रुपयाला जर विकली तर नफा होतो. मग नफा आपण कसा काढणार? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. इथं विक्री किंमत 226 आहे, याचा अर्थ 226 मधून खरेदी किंमत वजा करायची आणि त्याच्यासाठी अक्षर आपण x घेतले, त्यामुळे 226 वजा x हा झाला नफा. आता हा जो तोटा आणि नफा यांच्यामधला संबंध असा दिलाय की जितका तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो. म्हणजे नफा जो आहे तो तोट्याच्या दुप्पट आहे, म्हणजेच तोट्याला 2 न गुणावं लागेल. हे नीट लक्षात घ्या. बऱ्याचदा आपण असं करतो की दुप्पट नफा म्हणून नफ्याला 2 न गुणतो, तर तसं नाही. 10 रुपये तोटा झाला असेल तर नफा 20 रुपये होणार, म्हणजे तोट्याला आपल्याला 2 न गुणावं लागणार, मग ते नफ्याच्या बरोबर येईल. त्याच पद्धतीने इथं सुद्धा दुप्पट नफा जर झाला असेल तर तोटा जितका झालाय त्याला 2 न गुणायचं. मग तोटा झाला x वजा 157, ते इथं ठेवूया, गुणिले 2 बरोबर नफा झालाय 226 वजा x. मग इथं हे असं एक समीकरण आपण तयार केलं. आता हे सोडू. 2 न कंसाच्या आत गुणूया म्हणजे 2x होईल, वजा 157 गुणिले 2 यांचा जर गुणाकार आपण केला तर 314 मिळेल, बरोबर 226 वजा x उजव्या बाजूला आहे तसंच. उजव्या बाजूचे वजा x आपण डाव्या बाजूला घेऊया, अधिक x होतील, बरोबर 226 वजा 314 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर अधिक 314 होतील. 2x अधिक x म्हणजेच 3x, बरोबर 226 अधिक 14 यांची बेरीज केली तर 540 येईल. मग x ची किंमत काढायला 3 आपण उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे छेदात जातील. 3 न जर भाग घालवला 540ला तर 3 1 3, 3 8 24 आणि 0. x ची किंमत मिळेल 180. तर ही झाली खरेदी किंमत 180 रुपये, आणि हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खरेदीची किंमत समान असणाऱ्या दोन वस्तूंच्या विक्री किंमतीत ₹60 चा फरक असून नफ्यातील फरक ₹12 आहे, तर प्रत्येक वस्तूची खरेदीची किंमत किती? आता इथं 12 रुपये हा फरक शेकडा नफ्यातला दिलाय. शेकडा नफ्यातला फरक 12, याचा अर्थ जर खरेदी किंमत 100 रुपये असेल त्यावेळेला 12 रुपये इतका नफा झालेला आहे. शेकडा 12 याचा अर्थ 12%, आणि 12% म्हणजेच 100 पैकी 12. प्रश्नात आपल्याला आणखी एक असं दिले की विक्री किंमतीत 60 चा फरक आहे, म्हणजे खरेदी किंमत 100 असताना शेकडा नफ्यातील फरक 12 आहे. मग समजा आपण इथं खरेदी किंमत आपल्याला त्या वस्तूची काढायची आहे, मग ती खरेदी किंमत x आपण गृहीत धरली, तर त्यावेळेला हा जो विक्री किंमतीतील फरक दिलाय तो 60 चा आहे. म्हणजे इथं नफा आणि खरेदी किंमत किंवा ही जी दोन चल आहेत त्यांच्यामध्ये समचलनाचं उदाहरण आहे. मग 12 आणि 100 यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर ते 60 आणि 1 च्या गुणोत्तरा इतकं असतं. मग आता इथं गुणाकार आपण जर केला 12 गुणिले x म्हणजेच 12x, बरोबर 60 गुणिले 100 म्हणजेच 6000. मग x ची किंमत काढायला 12 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल, 12 1 12, 12 5 60 वर 2 0. मग x ची किंमत 500 येईल, याचा अर्थ खरेदी किंमत 500 रुपये. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी 1560 रुपयांना विकल्या. त्यावेळी त्याला एका वस्तूवर 20% नफा झाला, दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला. तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले? खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावे लागले याचा अर्थ आपल्याला काढायचा आहे खरेदी किंमत. मग खरेदी किंमतीसाठी अक्षर एक्स घेऊया. दोन वस्तू विकल्यात प्रत्येकी 1560 रुपयाला. पहिली वस्तू विकली त्यावेळेला 20% नफा झाला. मग खरेदी किंमत जर एक्स असेल आणि त्यावर 20% नफा झाला असेल तर ती नफा झाल्यानंतर त्या वस्तूची किंमत किती होईल तर 120%. म्हणजेच एक्सचे 120% हे आपल्याला दिलेलं आहे. ती दिलेलं आहे 1560, कारण 1560 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे. म्हणजे 20% नफा गृहीत धरून ती वस्तू विकलेली आहे 1560ला. याचा अर्थ त्याच्यामध्ये 20% नफा आहे अधिक 100% खरेदी किंमत पण आहे. त्यामुळे 100 अधिक 20 120% होतील. म्हणजे खरेदी किमतीचे 120% याचा अर्थ 1560. हेच आपण गणितीय स्वरूपात असं लिहिलं. तर हे सोडवू. म्हणजे एक्स गुणिले 120% म्हणजे 120/100 बरोबर 1560. मग एक्स बरोबर 1560 गुणिले 120/100 जर उजव्या बाजूला घेतलं तर त्याचा व्यस्त होईल 100/120. शून्याला शून्य निघून जाईल. 12 भागाला तर 12 एके 12, 3 शिल्लक राहील, 12 त्रिक 36 आणि 0. मग 130 गुणिले 10 म्हणजेच 1300 रुपये. ही झाली त्या पहिल्या वस्तूची खरेदी किंमत. जी वस्तू विकल्यानंतर 20% नफा झालाय त्या वस्तूची खरेदी किंमत 1300 रुपये झाली. आता आणखी एक वस्तू त्याची खरेदी किंमत काढावी लागेल. त्या वस्तूवर म्हणजे दुसऱ्या वस्तूवर ज्याची विक्री किंमत 1560च आहे 30% नफा झालाय. याचा अर्थ खरेदी किमतीच्या 30% काढायची. म्हणजेच त्याच्यामध्ये जर 30% नफा मिळवला तर त्या वस्तूची किंमत होईल 130% ही खरेदी किमतीच्या, आणि ती 130% म्हणजेच 1560, कारण ही दुसरी वस्तू सुद्धा 1560 रुपयालाच विकलेली आहे. मग एक्सचे 130% काढायचे म्हणजेच 130/100 बरोबर 1560. मग एक्सची किंमत काढायला 130/100 आपण उजव्या बाजूला घेऊया. म्हणजे 100/130 होतील. शून्याला शून्य पुन्हा एकदा निघून जाईल. 13 एके 13, 2 शिल्लक राहील, 13 दुणे 26, 0. 120 गुणिले 10 म्हणजेच 1200. तर ही खरेदी किंमत झाली दुसऱ्या वस्तूची. मग इथं पहिल्या वस्तूची खरेदी किंमत आहे 1300 रुपये, दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत आहे 1200 रुपये. या दोन्हीची बेरीज केली तर उत्तर येईल 2500 रुपये. तर ही झाली एकूण खरेदी किंमत जी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एक वस्तू 20 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या निमपट नफा तीच वस्तू 29 रुपयास विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? या आधी एक प्रश्न आपण सोडवला त्याच पद्धतीचा आहे. मूळ किंमत काढायची म्हणजेच त्याची खरेदी किंमत काढायची. त्याच्यासाठी अक्षर घेऊया एक्स. आता इथं पहिल्या वाक्यात तोटा होतो असं दिले. मग तो तोटा किती आहे ते कसं काढायचं? तर तोटा म्हणजे खरेदी किंमत ही जास्त असणार. जी एक्स आपण गृहीत धरली त्याच्यामधून विक्री किंमत म्हणजेच 20 रुपये वजा करायची, एवढा झालाय तोटा. तर दुसऱ्या वाक्यात नफा झालाय असं दिले. ती वस्तू 29 रुपयाला विकली तर नफा होतो. नफा किती होतो? तर विक्री किमतीतून म्हणजे 29 मधून खरेदी किंमत वजा करायची आणि खरेदी किंमत आहे एक्स रुपये. आता ह्या तोटा आणि नफामधलं आपल्याला रिलेशन दिले की जेवढा तोटा होतो त्याच्या निमपट नफा होतो. म्हणजे नफा मिळवायला काय करायचं तर तोट्याची निमपट करायची. म्हणजे तोट्याला 1/2 गुणायचं. जसं मगाशी तोटा दुप्पट होता त्यावेळेला तोट्याला आपण 2 गुणलं होतं, मग नफा मिळाला होता. आता इथं नफा हा तोट्याच्या निमपट आहे म्हणून तोट्याला 1/2 गुणायचं. मग 1/2 गुणिले तोटा आपण काढला इथं x वजा 20 ती किंमत ठेवूया. नफा काढला 29 वजा x इथं ठेवूया. म्हणजे हे एक समीकरण तयार झालं गणितीय पद्धतीचं. आता हे सोडवत जाऊ, उत्तर मिळेल. 1/2 जर उजव्या बाजूला घेतले तर अंशात जातील. म्हणजे x वजा 20 बरोबर 2 कंसात 29 वजा x. मग x वजा 20 बरोबर 2 कंसाच्या आत गुणिया 29 गुणिले 2 म्हणजे 58 वजा 2 गुणिले x 2x वजा 2x डाव्या बाजूला घेऊया, अधिक 2x होतील बरोबर 58 वजा 20 उजव्या बाजूला घेऊया, अधिक 20 होतील. मग x अधिक 2x म्हणजेच 3x बरोबर 58 अधिक 20 म्हणजेच 78. x ची किंमत काढायला 3 उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल. 3 दुणे 6, 1 शिल्लक राहील, 3 6 18. x ची किंमत येईल 26 रुपये. तर ही झाली खरेदी किंमत, कारण खरेदी किंमतीसाठी आपण अक्षर घेतलं होतं x आणि x ची किंमत आपण 26 काढली. म्हणजे ही खरेदी किंमत झाली 26 रुपये, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भिकोबाने 4000 रुपये
रक्कम 5 महिन्यांसाठी व तुकारामने 3,000 रुपये रक्कम 4 महिन्यांसाठी एका व्यवसायात गुंतवली. एकूण नफा 1700 रुपये झाला तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती? आता इथं 4,000 रुपये भिकोबाने 5 महिन्यासाठी गुंतवलेले आहेत. मग त्यांचा भांडवलमधला शेअर काढायला 4,000 गुणिले 5 करायचं, म्हणजे उत्तर येईल 20,000. त्याच पद्धतीनं तुकारामनं 3,000 रुपये गुंतवले ते 4 महिन्यांसाठी. मग त्याचा शेअर काढण्यासाठी 3,000 गुणिले 4 करूया, 12,000 मिळेल. म्हणजे नफ्यातला जो काही शेअर असेल तो या प्रमाणात विभागला गेला पाहिजे. 20,000ला 12,000. मग इथं 3 शून्यला 3 शून्य गेली, 4 त्रिक 12, 4 पंचे 20. म्हणजे त्यांचा नफ्यातला शेअर असणार आहे 5/3, म्हणजेच 5/3. आता एकूण नफा 1700 झालाय. मग ह्यांचा दोघांचा वाटा जर काढायचा असेल तर 5/3 या गुणोत्तरामधल्या प्रत्येक संख्येला x न म्हणजे समान पटीने गुणूया. त्यांचा वाटा होईल 5x आणि 3x. एक बदल इथं करावा लागेल आपल्याला. 1700 रुपये नाही, इथं 1600 रुपये असा बदल करावा लागेल. म्हणजे आता या दोघांचा नफ्यातला वाटा 1600 रुपये, नफ्यातला वाटा 5x आणि 3x इतका आहे. मग या दोन्हीची जर बेरीज केली 5x अधिक 3x आणि तो एकूण जो नफा त्यांना मिळाला आहे त्याच्याबरोबर ठेवलं तर 5x अधिक 3x म्हणजेच 8x बरोबर 1600 मिळेल. xची किंमत काढायला 8 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल. 8 ने जर 1600ला भाग घालू तर 8 दुणे 16 आणि वर 2 शून्य, म्हणजे xची किंमत येईल 200. ही समान पट झाली. भिकोबाचा नफ्यातील वाटा काढायचा म्हणजेच तो 5x आहे, कारण त्याची गुंतवणूक जास्त आहे. मग 5xची किंमत काढायची म्हणजेच 5 गुणिले x. xची किंमत 200 आहे, मग 200 गुणिले 5 म्हणजेच 1000. तर 1000 इतका भिकोबाचा नफ्यातील वाटा आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एक वस्तू 6 रुपयाला विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल? आता ती वस्तू 6 रुपयाला विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. म्हणजे नफा किती आहे ते दिले, विक्री किंमत दिलेली आहे, त्याच्यावरून खरेदी किंमत काढता येईल. कारण नफ्याचं सूत्र आपल्याकडे आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. या सूत्रानुसार आपल्याला नफा मिळतो. मग नफा दिला आपल्याला 2 रुपये, विक्री किंमत आहे 6 रुपये, वजा खरेदी किंमत. मग वजा खरेदी किंमत जर डाव्या बाजूला घेतली तर खरेदी किंमत होईल, आणि 6 आहे तसेच, अधिक 2 पलीकडे घेतले तर वजा 2, म्हणजे खरेदी किंमत झाली 4 रुपये. आता याच्या पुढे प्रश्न असा आहे की जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती होईल? तर खरेदी किंमत 4 आहे आणि वस्तू 3ला विकायची, म्हणजे इथं तोटाच होणार आहे, कारण विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी आहे. मग तोट्याचं सूत्र खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत 4 आपण काढलेली आहे आणि विक्री किंमत आता 3 आहे, म्हणजे तोटा झाला 1 रुपया. पण आपल्याला शेकडा विचारले, शेकडा तोटा किती? शेकडा तोटा काढायचा म्हणजेच जो तोटा झालाय त्याच्या छेदामध्ये खरेदी किंमत घ्यायची जी 4 आहे, आणि शेकड्यामध्ये रूपांतर करायचं, त्यामुळे 100 गुणायचं. 4 ने 100ला जर भाग घालवला तर 25चा भाग जाईल, म्हणजे इथं शेकडा तोटा असेल 25%, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 25% तोटा होईल. पुढचा प्रश्न, एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली व ती सर्व केळी 52 रुपये डझन या भावाने विकली, तर विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला? मग इथं सुद्धा आपल्याला खरेदी किंमत पहिल्यांदा काढावी लागेल. 40 रुपये डझन हा भाव आहे आणि अशी 50 डझन केळी घेतली. मग एकूण खरेदी किंमत काढायला 40 आणि 50चा गुणाकार करायचा, उत्तर येईल 2000. तर ही झाली खरेदी किंमत. आणि आता विक्री किंमत पण काढावी लागेल, आणि ती विक्री करताना 52 रुपये डझन या दरानं केळी विकलेली आहेत आणि एकूण 50 डझन केळी आहेत, म्हणजे 52 आणि 50 यांचा गुणाकार करायचा. 52 आणि 50 यांचा गुणाकार येईल 2600 रुपये. मग इथं विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे नफा झाला असणार. तो किती? तर विक्री किमतीतून म्हणजे 2600 मधून 2000 रुपये वजा करू, उत्तर येईल 600 रुपये. तर इतका नफा झालाय. आपल्याला विचारले शेकडा नफा किती. मग शेकडा नफा काढण्यासाठी जो नफा झालाय त्याला खरेदी किमतीनं भागायचं. खरेदी किंमत आहे 2000 गुणिले शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून 100 गुणायचं. 2 शून्याला 2 शून्य निघून जातील, इथं सुद्धा शून्याला शून्य निघून जाईल, आणि 2 ने 60ला जर भाग घालवला तर 30चा भाग जाईल. त्यामुळे उत्तर येईल 30% इतका शेकडा नफा झालेला असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.